बॅक टू बॅक दूसरा षटकार. प्रभाकर भस्मा. मेहनतीचं फळ ना मित्रांनो फार आनंदाचं असतंय. गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर किरण, परंतु स्ट्राईक वरती फलंदाज लहू भस्मा. पहिला चेंडू ऑफ टिकच्या बाहेर पनिश केलं जाणार. गोलंदाजाला अवांतर धावणे भर पडली होते. टोटल धाव संख्या होणार स्कोर कार्डवर एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 48. यस, क्या बात है. लहू लहू भस्मा ऑन द फायर. चेंडू निघून चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. लहू भस्माचा वर चेंडू झाला सीमा पार. येतोय षटकार. क्या बात है, क्या बात है. चित्तलकोंडी टीम ऑनसाइड चेंडू खेळून काढला. आनंद कार्पेट थोडस फंबलिंग झाली, मिस फिल्डिंग झाली. तद्वार येतो डिपकाऊला. डिपकाऊ कॉर्नरचं क्षेत्र घेऊन उचलतोय, फेकतोय. तद्वार मिळते सिंगल आणि सिंगलला टोटल धाव संख्या होते 55. 55. क्या बात है भावा. पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी मार्कर फलंदाजी हवा. ओहो, ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पडलाय. पुन्हा खराब गोलंदाजी पाहायला मिळतोय. किरण मात्र लँक लाईन बिघडले. किरण दादा गब्बर सिंह के चले गए, जो डर गए वो मर गए या घर गए. पुढचा चेंडू, पुन्हा चेंडूला मात्र ऑन साइडला डीप मिड विकेटला खेळून काढला. आनंद कार्पेट फिल्डर त्या ठिकाणी येतोय. थोडासा चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत चिताच्या चपळाने 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी मात्र धाव संख्या होते 58. 58. तिसरी षटक प्रगती पथावर चालू आहे. काय फलंदाजी आहे, जबरदस्त दोन्ही फलंदाज. एका बाजूला लहू भस्मा, दुसऱ्या बाजूला प्रभाकर भस्मा. परंतु किरण दरवडा ज्या वेळेला बॅक टू डक आउट झाला त्यावेळेला मात्र त्याने चांगली धावसंख्या बनवली. 3 षटकार त्यांनी ठोकले. यस, करना चाहते थे प्रभाकर दादा शॉट ऑन पुल, लेकिन हो गई मिस्टेक. हो यार बीच की दांडी गुल डीजे.
फलंदाजाकडून प्रभाकर कडून पुढचा चेंडू लाभ केला उडवला चेंडू परंतु दोघांच्या मध्ये दरार चेंडू होणार फरार मिळणार नंबर चौकार 4-4-4 62 आकडाला यस 62 धावाला आनंद कार्पेट ऑन साइडला चेंडूला खेळून काढला मिड विकेटचा क्षेत्र घेतोय तर चिताच्या चपलाने दुसरी धाव घेताना फलंदाज लटकला जाणार मित्रांनो ताबडतोब येणारा फलंदाजी करताना पाहायला मिळतोय तोडफोड फलंदाजी या मैदानामध्ये पाहतोय आम्ही फलंदाजाकडून चित्तलकोंडी एका बाजूला दुसऱ्या बाजूला आपण गोलंदाजी मार्गचा विचार केला टॉस जिंकला होता योगेश तांबडे टीमनं आणि क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतला तर फलंदाजी पाचारण केलं होतं चित्तलकोंडी टीमला आतापर्यंत डाऊन विकेट झालेत 3 विकेट बॅक टू टेकआउट झालेत आणि धावा बनवल्यात 63 क्या बात है जबरदस्त 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि उच्चांक नक्कीच मी तर म्हणेन गाठण्यामध्ये आतापर्यंत सफल चित्तलकोंडी टीम ठरते का ते आपण पाहणार आहोत इस बॉलर नेम यशवंत पण स्ट्राईक वरती फलंदाज लहू बसमा क्या बात है लहू बसमा इसको लगा डाला तो लाइव जिंगा डाला थैंक यू लहू दादा बाबा भावा बसकर 69 धावा झाल्या स्कोर कार्डवर पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय यशवंत पुढचा चेंडू लहू बसण्यासाठी अक्रतोलान डाऊन द विकेट या ठिकाणी नटराज स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क आला नाहीये डान्सिंग डाऊन द विकेट परंतु डॉट चेंडूची सांगता होते पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय यशवंत स्ट्राईक वरती फलंदाज लहू बसमा बॅटच्या स्कॉर मध्ये चेंडू आवडवलाय लहू नावाचं वादळ थांबत नाहीये गोलंदाजवर होतो हाबी मारतोय छबी छटका आणि या ठिकाणी गोलंदाजाची मात्र कत्तल केली जाते 75 धावाला स्कोर कार्डवर ऑनसाइडला चेंडू क्षेत्ररक्षक आहे आता मात्र विकेटला या ठिकाणी परतावा लागेल फलंदाज बाद होतोय लहू बसमा भला मोठा टार्गेट या ठिकाणी नक्कीच आपण पाहणार आहोत कारण 4 षटकांची पहिली इनिंग खेळत असताना आतापर्यंत चौथे षटक शेवटचा डेथ ओव्हर आणि डेथ ओव्हर मध्ये जर आपण विचार केला गोलंदाज यशवंतचा ऋतिक निरगुडा परंतु हा चेंडू मात्र हाफ टॅकरचा चेंडू परफ्यूम डिलिव्हरी कारण ज्या वेळेला चेंडू गोल्डन स्पॉटला पडला सरळ चेंडू नाकाच्या समोरून निघून गेला कारण
आम्ही नेहमी म्हणतोय ज्यावेळेला बाउन्सर असतो ना परफ्यूम डिलिव्हरी एक जबरदस्त चेंडू एक क्लास डिलिव्हरी पाहायला मिळाली. पुढचा चेंडू ओ वरची कडा चाटले विकेट जाणार परंतु याच पहिल्याने समाप्त झाले. 75चा 11 स्कोर कार्डवर. दुसऱ्या पूर्वार्धा जर का आपण विचार केला पूर्वार्धामध्ये धावा आल्या टोटल 75. उत्तरार्धामध्ये धावा बनवायच्या आहेत तांबडी टीमला योगेश तांबडे टीमला 76 धावा. तदनंतर याच्या पुढचा होणारा सामना विराणी बी आणि चाफेगणी दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती आहे की टॉस करण्याकरता टॉस बॉक्स वरती या. विराणी बी टीम जे आमचे आयोजक आहेत तर चाफेगणी दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती आहे की आपण या टॉस करण्याकरता पहिली इनिंग समाप्त झाली. 75चा 11 76 धावणं उत्तर द्यायचंय मित्रांनो. फार मोठा प्रश्न आहे गुंतागुंतीचा प्रश्न आहे. प्रश्न सोडावा लागेल कारण जर का एक्झाम पास करायची आहे तुम्हाला पास व्हायचं आहे तर नक्कीच या प्रश्नाला उत्तर देण्याकरता पहिल्या षटकापासून हाणामारी करावी लागेल. सर पे कफन बांध के उतरना पडेगा बल्लेबाज योगेश तांबडी टीम के बल्लेबाज को कारण फार मोठं संकट डोळ्यासमोर आहे. 75 धावा आहेत 76 धावणं उत्तर द्यायचं आहे. कसं उत्तर देणार हे आपण उत्तरार्धामध्ये पाहणार आहोत. परंतु कॉम्बॉक्स मध्ये केलं जाणार परिवर्तन याच्या पुढचं धावतो लाईव्ह टेलिकास्ट ऐकवण्यासाठी घेऊन चलतोय आमचे साथी समालोचक आमच्या पेनचा एक सुमधुर आवाज आमचे स्वप्नील दादा पवार. तद्वर चाफेगणी टीमचा कर्णधार आणि विराणी बी टीमचा कर्णधार आपण टॉस बॉक्स वरती या. आमचे विठ्ठल दादा बरगळ यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार. चाफेगणी टीमचा कर्णधार जय गणेश क्रिकेट संघ विराणी चॅम्पियन ट्रॉफी सरपंच चषक 2025 चा कारवा. तुला टॉस म्हणजे विठ्ठलदादा मरगळा यांच्या शुभास्ते केला जातोय. चाफेगणी दरम्यान आमचे आयोजक विराणी बी टीमचा कर्णधार विराणी आहे चाफेगणी टीमचा कर्णधार. यस कोण मागतोय यस चॉईस करायचं आहे. यस कॉलिंग विराणी बी टीम काटा या ठिकाणी विराणी टीम आपण टॉस जिंकलाय. सर्वप्रथम आपण काय घेणार आहात क्षेत्ररक्षण घेऊ. येस क्षेत्ररक्षण घेणार. समोर चाफेगणी टीम एक तगडी टीम आहे त्यांना कितपर्यंत रोखण्याचा तुमचा इरादा असणार आहे. कमीत कमी 40 धावापर्यंत रोखू शकतो. अच्छा नक्कीच बघा 4 षटकामध्ये 40 धावापर्यंत रोखण्याचा इरादा या ठिकाणी विराणी टीमच्या कर्णधारांनी बोलून दाखवलाय. तुमच्यामध्ये कोणते गोलंदाज हॅलो यस तुमच्यामध्ये असे कोणते गोलंदाज की त्यांच्यावर तुमचा भरोसा आहे ते कमीत कमी धावा देतील ते गोलंदाज तुम्ही P1च्या पहिल्या षटकामध्ये असा कोणता गोलंदाज आहे की त्याला तुम्ही वापरणार आहात. आमचा गोलंदाज राहुल आहे तो कमीत कमी धावा देऊ शकतो असं वाटतंय. नक्कीच बघा विश्वास आहे अंदाज दाखवलाय की हॅलो की तुझ्यावर भरोसा आहे आमच्या हॅलो यस आमच्या विराणी टीम बी टीमचा भरोसा आहे राहुल दादा आणि हॅलो 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 पूर्वार्ध समाप्त झाला. या ठिकाणी आपण पाहतो उत्तरार्ध झाली सुरुवात. चांगली मॅच पाहायला आल्या या ठिकाणी प्रहार केला. पहिल्याच बॉलवरती चेंडू चालला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर धमाका षटकार.
यासाठी 70 स्पोर्ट्सचे ओनर वेदांत म्हात्रे यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर, बेस्ट फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यासाठी 70 स्पोर्ट्सचे टी शर्ट्स या ठिकाणी येणार आहेत. त्यांचे देखील विशेष धन्यवाद या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. मोठा फटका आल्यानंतर इथे मात्र चांगली कामगिरी पाहायला मिळते. मोठे धावांचं टार्गेट देखील आहे आणि ते चेस करायचं असेल तर मोठे फटके मारावे लागतील आणि हा देखील चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. फंबल झाले त्यांनी एक धाव त्या ठिकाणी सहजरित्या घेतली गेली. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 13 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिले षटक मार्गस्थ असताना सुंदर मॅच पाहायला मिळणार आहे. 76 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. डावखुऱ्याचा गोलंदाज पाहायला मिळतो. इथे समोरच्या दिशेने फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. चांगला रनिंग कॅच पाहायला मिळाला. फलंदाज पहिला धक्का या ठिकाणी बाद होतोय. मध्ये लगातार 2 षटकार, एक निर्धाव चेंडू आणि तदनंतर चौथ्या चेंडूवरती विकेट गणेश मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहिला. सफलता मिळाली पहिल्या षटकामध्ये. खरं तर 2 षटकार आल्यानंतर कमबॅक केलं मी तर म्हणेन. या षटकामध्ये रोहित यांनी पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू फिरवण्याचा प्रयत्न ऑनसाइड मध्ये, परंतु एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय. पंच त्या ठिकाणी आहेत. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहण्याचा प्रयत्न, परंतु षटक देखील संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एक गडी बाद 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौदा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं सत्र खरं तर या ठिकाणी चालू आहे आणि 76 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. अपील पंचांकडे केली होती वेस्ट साइड बीमरसाठी, परंतु पंचांनी फेटाळून लावले. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होते. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. किरण दरोडा यांना आपण पाहतोय. मॅचकडे पुन्हा एकदा आपण वळतो. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होते. किरण गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. स्ट्रायकिंगवरती हेमंत बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतो. इथे जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाली. खरं तर मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु त्या ठिकाणी बॅटर्सला काही चेंडू समजला नाही आणि त्यानंतर
निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर डॉट चेंडू तुम्हाला कमी खेळावे लागतील. आधीच मोठं टार्गेट ठेवण्यात आले आणि त्याही परिस्थितीत तुम्हाला जर चांगलं कमबॅक करायचं असेल तर आता मात्र मोठे फटके मारावे लागणार आहेत. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानाच्या आतमध्ये चेतन कोंडे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळते तांबडी हे दोन्ही संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये चेतन कोंडे संघानं मात्र धावा बनवल्या होत्या तब्बल 75 आणि 76 धावेचं आव्हान या तांबडी संघासमोर ठेवलं होतं, परंतु ते चेस करत असताना इथे मोठे फटके येत आहेत. जरूर 6 धावा आले षटकार. पाहायला मिळेल 20 ऑन स्कोरबोर्ड. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे देखील फुल टॉस ऑनसाइड मध्ये भिरकवला आहे. थोडेसे फंबल झालेत. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न रिस्की रन थ्रो खराब आहे आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी सक्सेस झाला आहे. अशा चुका तुम्हाला कमी कराव्या लागतील. धावा भरपूर असल्या तरी देखील चेस केल्या जाऊ शकतात, हे विसरून चालणार नाही. आणि तिथं खेळ म्हणजे क्रिकेट सातत्याने सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ आपण हा पाहिला आहे. काल देखील आपण वाघाची वाडी आणि केळझा ही मॅच पाहिली होती. त्या मॅचमध्ये 2 चेंडूमध्ये 1 धाव निघली नव्हती आणि खरं तर कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे हे मॅचेस आपल्याला पाहायला मिळत असतात. आज जर आपण पाहायला गेलात तर स्पर्धेचा हा दुसरा दिवस जय गणेश क्रिकेट संघ इराणी आयोजित सरपंच चषक चॅम्पियन ट्रॉफी 2025चा हा दिमागदार आयोजन आणि भरपूर स्पर्धा या मैदानावरती होत असतात. त्याच्यामधलीच एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला अलंग गारपीट चेंडू चाललाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला, डीप लॉंगॉनच्या दिशेने आलेत आणि इथे प्रयत्न चांगले पाहायला मिळत आहेत. जीवाच्या आकांताने धावले जात आहेत, परंतु मित्रांनो जीवाकडे काळजी घ्या आणि तदनंतरच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही क्रिकेट खेळा. बॅटर सुरक्षित पोहोचलेत. त्या ठिकाणी जर आपण पाहायला गेलात तर कलेक्टिंग देखील चांगलं होतं, परंतु तदनंतर सुरक्षितरित्या बॅटर स्क्रीनमध्ये पोहोचलेत. या 25 धावा आपल्याला धावफलकावरती लागताना पाहायला मिळणार आहे. दुसरे षटक मार्गस्थ आहे. आज खऱ्या अर्थाने कालच्या दिवसामध्ये देखील त्यांची चांगली स्कोरिंग आपण पाहिली. आमचे नागले काका तसेच समर्थ लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण मंथन भोईर यांना पाहतोय. लेग पंच रमेश गडखल देखील आहेत. कालच्या दिवसामध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी त्यांची आपण पाहिली. तसेच आमचे गुरुवारी साथी समालोचक वामनजी दरोडा सर यांचा आवाज देखील तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकताय आणि पुढे देखील ऐकणार आहात. चांगले मॅच पाहायला मिळते. फटके देखील चांगले येत आहेत. 25 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. अजूनही उर्वरित काही चेंडू शिल्लक असतील या षटकातील. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे ऑनसाइड मध्ये पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये आणि खरं तर पुन्हा एकदा 1 धाव घेतली गेली आहे. षटक संपलाय. दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती लागले गेलेत आणि इथे जर पाहायला गेला तर आता मात्र येणारे चेंडू बाकी असतील 12 आणि जिंकण्यासाठी तब्बल 50 धावेची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये 25.00च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. आता मोठे फटके मारावे लागतील. प्रत्येक षटकामध्ये 4 षटकार तरी मारावे लागतील इथून मॅच बनवायची असेल तर. तांबडी संघाला भरपूर पाठीराखे देखील तांबडी संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील सहर्ष आपण स्वागत करूयात. आणि पेन विभागातील संघ म्हटल्यानंतर सर्वच ऋतिक गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला आहे. खरं तर आदिवासी बांधवचे जे सर्व खेळाडू आहेत त्यांच्यासाठी एक हक्काचा प्लॅटफॉर्म मिळावं हे सातत्याने प्रयत्न आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतात. पहिलं पर्व आहे आणि यातच काही सर्व आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील भिरकावला चेंडू, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट मिड विकेटला चेंडूला उचलतात, वेगतात, तर फक्त सिंगल पूर्ण केले गेले. मोठे फटके मारावे लागतील. 12 मध्ये करायचे होत्या 50, आता 11 मध्ये 49 धावेची गरज आहे. धावा बनवू शकतात, परंतु मोठं टार्गेट आहे त्याला मात्र चेस करायचं असेल तर मोठे फटके हवाई हल्ले मारावे लागतील या मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय पंचाच्या डावी बाजूनं. इथे खोलवर पहिला चेंडू. आता चेंडू सापडत नाही या बॅटर्सला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. यॉर्कर होता, फुलर लेंथचा चेंडू पाहायला मिळाला आणि तदनंतर
सरळ चेंडू चाललाय विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. अगोदर बॅटिंग करत असताना मात्र चांगली बॅटिंग केली. तदनंतर या संघानं गोलंदाजी देखील भरपूर चांगली केली. इथे लाईन लेन भरकाटलाय गोलंदाज आणि विकेट किपर देखील बीट झाला. वाईट +1 एकूण 2 धावा फलकावरती इथून जोडल्या जाणार आहेत. एक्स्ट्राच्या धावा या ठिकाणी फेकल्या गेल्या तर कदाचित मॅच देखील निसटू शकते. एक्स्ट्रा म्हटल्यानंतर भरपूर धावा दिल्या जातात गोलंदाजांच्या माध्यमातून. इथे 2 धावा पुन्हा एकदा पाहायला मिळतात. ऋतिक गोलंदाजी मार्गवरती आहे. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो परंतु इथे लाईन भडकाटला होता. इथे समोर आणि आता ओव्हरपिच टाकलाय. चेंडूला सरळ फेकून दिलंय. लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर धमाका षटकार. इथे देखील फिरून खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळणार आहे. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 36 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 8 चेंडू 40 धावेची गरज या मॅच मध्ये. 8 चेंडू 40 धावा मॅच बनू शकते. हे 2 चेंडू महत्वाचे असणार आहेत. 2 बॉल जर या ठिकाणी बॅटवरती आले तर मात्र पुढच्या षटकामध्ये टार्गेट थोडंसं सोपं होऊ शकतं. इथे फटका फसलाय. झेलची संधी. विकेट किपर डाऊन द बॉल आणि फलंदाज या ठिकाणी बाद. मोठे फटके मारावे लागतील. आता मात्र टार्गेट हळूहळू वाढत देखील चाललाय. प्रचंड धावा आपल्याला पाहायला मिळतात. इथे फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पकडला झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. यांना आपण पाहतोय 39 धावेची गरज. 6 चेंडूमध्ये 6 षटकार आले तरी देखील मॅच विन होऊ शकत नाहीयेत परंतु खराब चेंडू फेकलेत तर कदाचित मॅच देखील गमवावी लागेल. व्हाईट बॉलनं सुरुवात या डावाची या षटकाची अर्थातच केली गेली. आता मात्र 6 चेंडू आणि या मॅच मध्ये गरज असणार आहे 38 धावेची. 6 बॉल 38. इथे स्टेप पाडून खेचलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. तडाखा. षटकार 6 धावा.
वाद आता केले, मोठे फटके मारले जात आहेत. लगातार 2 षटकार, त्याच्यामध्ये एक वाईट बॉल पाहायला मिळाला. टोटल धावा झाल्या धावफलकावरती 50 धावा. येणारे 4 बॉल, आता 26 धावेची गरज. लहू गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. इथे देखील फिरून खेचलाय, परंतु फटक्यामध्ये एलिव्हेशन किती पाहायला मिळणार आहे. इथे शेल पकडला आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. आता मात्र मॅच मध्ये फक्त औपचारिकता पाहायला मिळणार आहे. येणारे चेंडू बाकी असतील 3 आणि 26 धावेची. खरंच मी मगाशी देखील उल्लेख केला होता की तांबडी संघ आपण भरपूर धावा खर्च केल्या, त्याच्यामुळे ही सध्याची परिस्थिती तुमची पाहायला मिळते. 60 धावा असत्या तरी देखील चेस झाल्या असत्या, परंतु आता मात्र भरपूर धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. 3 चेंडू 26 धावेची गरज आहे. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न, बॉडीवरती चेंडू लागतोय आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅकिंग षटक, 2 षटकार आले होते या ओव्हरमध्ये. असं वाटलं होतं की कदाचित मॅच अजूनही जवळ जाऊ शकते, परंतु तसं काही घडलं नाही. तदनंतर जर आपण पाहायला गेलं तर लहून कमबॅक केलं आपल्या टीमसाठी. चितलकोंडी हा संघ खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये इथे देखील फटका फसलाय, परंतु झेल ड्रॉप. 1 धाव सहज पूर्ण केली जाईल. शेवटचा चेंडू आता शिल्लक असणार आहे आणि चितलकोंडी संघ विजयाच्या उंबरठ्यावरती दस्तक देताना आपल्याला पाहायला मिळतोय. तांबडी संघ देखील चांगला खेळला, परंतु थोडेसे प्रयत्न मात्र कमी पडले असं मी म्हणेन. 76 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलं होतं आणि चितलकोंडी संघाने मात्र त्या धावा डिफेंड केल्यात. शेवटचा 1 चेंडू 25 धावेची गरज. इथे वाईट बॉल, एक्स्ट्रा या ठिकाणी फेकले जात आहेत. धावफलकावरती टोटल धावांचा जर आपण विचार केला तर धावा लागल्या गेल्यात 52 धावा. 60 धावा चेस झाल्या असत्या तांबडी संघ, परंतु इथे मात्र चितलकोंडी संघानं पहिला विजय प्रस्थापित केलाय. वेल प्लेड, खूप साऱ्या शुभेच्छा. आणि नेक्स्ट मॅच या ठिकाणी पुन्हा एकदा सुरू होईल. खरं तर विराणी त्यांच्या अगेन्स्ट केलेलं ताफिगणी हे दोन्ही संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय लहू यांना सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल.